नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी प्राध्यापक दीपक चव्हाण पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत बघा 12 फेब्रुवारी म्हणजे काल या ठिकाणी नोटिफिकेशन जारी झालेलं होतं. त्या नोटिफिकेशनमध्ये उन्हाळी 2026मध्ये ज्या परीक्षा होणार आहेत त्या परीक्षेचं वेळापत्रक टेंटेटिव्ह कधीपासून परीक्षा सुरू होणार आहेत ह्याचं परिपत्रक विद्यापीठाने जाहीर केलेलं आहे. उन्हाळी 2026 लेखी परीक्षेच्या तारखेच्या घोषणाबाबत तर जे विद्यार्थी या ठिकाणी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत उन्हाळी 2026च्या परीक्षेसाठी पात्र आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत आपले अपडेटेड व्हिडिओ लवकर पोहोचेल. उन्हाळी 2026 लेखी परीक्षेच्या तारखेच्या घोषणाबाबत या ठिकाणी दिलेलं आहे. आता याच्यामध्ये ज्या परीक्षा तुमच्या कोणत्या तारखेला कोणती परीक्षा होणार आहेत सर्व संबंधितांचे माहितीकरता अधिसूचित करण्यात येते की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी 2026च्या लेखी परीक्षा खाली दर्शवल्याप्रमाणे घेण्यात येतील. आता याच्यामध्ये बघा उन्हाळी 2026मध्ये ज्या परीक्षा आहेत समर 2026च्या सोमवार 20 एप्रिलपासून पुढे परीक्षा सुरू होणार. कोणत्या सेमिस्टरच्या परीक्षा आहेत ज्या सत्र पद्धतीमध्ये सर्व सत्राच्या परीक्षा वार्षिक पद्धतीमधील परीक्षा ज्या आहेत या म्हणजे परीक्षा म्हणजे दुसरं सेमिस्टर, चौथं, 6वं आणि 8वं सेमिस्टर जे या सत्राच्या परीक्षा आहेत या 20 एप्रिल 2026पासून सुरू होणार आहेत. म्हणजे पहिला पेपर तुमचा 20 एप्रिलला असेल हे गृहीत धरून चला. सगळे BCom BSc सगळे पॅटर्नच्या याच्यामध्ये होणार आहेत. त्यानंतर बघा बुधवार 20 मे 2026पासून तर यामध्ये विषम सत्राच्या ज्या परीक्षा आहेत विषम सत्राच्या परीक्षा म्हणजे सेमिस्टर 1, 3 आणि 5 म्हणजे सरळ ज्या बॅकलॉगच्या परीक्षा आहेत तुमच्या त्या बॅकलॉगच्या परीक्षा 20 मे 2026पासून विषम सत्राच्या म्हणजे सेमिस्टर 1, सेमिस्टर 3, सेमिस्टर 5, सेमिस्टर 7च्या परीक्षा तुमच्या 20 मेपासून होणार आहे. म्हणजे पहिली परीक्षा तुमची 20 मेला असेल. त्यानंतर तिसरा क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे की 19 जून 2026पासून व त्यापुढे सुरू होणाऱ्या परीक्षा यामध्ये शासन स्तरावर प्रवेश होणाऱ्या अभ्यासक्रमातील परीक्षा व स्थानक NEP अभ्यासक्रमाच्या 4थ्या सत्राच्या परीक्षा म्हणजे NEPमध्ये ज्या 4थ्या सेमिस्टरला विद्यार्थी आता आहेत त्यांच्या परीक्षा 19 जून 2026पासून होणार आहेत. त्यामध्ये BA CBCSचा जो काही अभ्यासक्रम असेल सत्र 1 व सत्र 2 ह्याच्या परीक्षा पण जून 2026पासून सुरू होणार आहेत. तर ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. पुन्हा सांगतो 20 एप्रिल 2026पासून रेग्युलरचे जे काही आपल्या परीक्षा ज्या सत्राला आपण आहोत दुसरं, चौथं आणि 6वं आणि 8वं सेमिस्टरच्या परीक्षा या 20 एप्रिलपासून होणार आहेत. 20 मेपासून विषम सत्राच्या परीक्षा ज्यामध्ये सेमिस्टर 1, सेमिस्टर 3, सेमिस्टर 5, सेमिस्टर 7च्या परीक्षा होणार आहेत आणि 19 जूनपासून सेमिस्टर 4 NEPच्या परीक्षा व त्यासोबत BAच्या CBCSच्या सत्र 1 व सत्र 2च्या परीक्षा होणार आहेत. तर हे विद्यापीठानं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. गॅजेट आपल्या परीक्षा या अशा पद्धतीनं होतील. त्यामुळे तुम्ही आता व्यवस्थित तयारीला लागा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले या ठिकाणी गुण मिळू शकतात. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर BComला असाल तर आपले कोर्स या ठिकाणी आपण लॉन्च केलेले आहेत. NEPचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्या ॲप्लिकेशनमध्ये कोर्स आहे. त्याच्यामध्ये NEP फर्स्ट इयरपासून तर CBCS ओल्ड पॅटर्नचे सर्व अकाउंट, फायनान्शियल अकाउंटिंग, ॲडव्हान्स कॉस्ट, कॉर्पोरेट बिझनेस मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिकल मॅथमॅटिक्स, कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, ओल्ड NEP CBCS यासोबत MComचे पण कोर्स आपण लॉन्च केलेले आहेत. तुम्हाला आता काय करायचं आहे, हा नवदीप कॉमर्स क्लासेस आपलं ॲप्लिकेशन आहे. बघा या ठिकाणी दिसते तुम्हाला नवदीप हा ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करायचा आहे. प्ले स्टोअरवरती जाऊन नवदीप कॉमर्स क्लासेस टाकल्यानंतर हा लोगो दिसेल. हा लोगो तुम्हाला असलेला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचा आहे. त्यामध्ये स्टोअर नावाचा ऑप्शन आहे. त्या स्टोअरमध्ये आपल्या सर्व कोर्स याच्यामध्ये दिलेला आहे. काय अडचण असेल तर रेकॉर्डेड बॅचसाठी आपला नंबर आहे 9975 9476 या नंबरवरती तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. एक शेवटची संधी तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही कोर्स घेऊन अभ्यास करून तुमचा विषय क्लिअर करू शकता. त्यासोबत पुन्हा जाता जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत माझी अशीच अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल. या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.